नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी हो शिल्काच्या पुढील भागात तुमचं स्वागत आहे. अवंती स्वतःचा आवरत त्याचाच विचार करत होती. 3 दिवसांनी काय होईल त्या विचाराने अंगावर काटा येत होता. कबीर काय करेल, आंबा त्यावर काय रिॲक्ट करतील, गावातल्या लोकांची रिॲक्शन, आमदार, सगळ्यांचे चेहरे तिच्या डोळ्यासमोरून फिरत होते. बिचारीच्या जीवाला कसलीच शांती नव्हती. ज्याने टेन्शन दिलं होतं तो तर एकदम कूल होता. त्याच्या आईवडिलांना सुद्धा टेन्शन देऊन निवांत निघून गेला होता. ताई, उद्यापासून 3-4 दिवस कुठे जायचं नाही. आत्ता पण दुपारपर्यंत तुझं काय काम सगळं असेल ते आठवणीने करून ये. परत घरी आल्यावर माझे हे काम राहिले, ते काम राहिले असली नाटकं करायची नाही. संध्याकाळी मेहंदी लावायला अलकाला बोलवलं आहे, ती येऊन मेहंदी लावून जाईल. मीरा बडबड करत शेतातल्या 4-5 बायकांना घेऊन सगळं वाडा स्वच्छ करत होती. तिच्या लेकीच्या लग्नाचा पहिला कार्यक्रम होता, तर 3 दिवसात पूर्ण वाडा तिला सजवायचा होता, म्हणून सगळी साफसफाई चालू होती. सरपंचबाईच्या चेहऱ्यावर तर तेजच पसरलं होतं. सर्वात श्रीमंत आणि भारी स्थळ मिळालं त्याचा रुबाब मीराच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. पार डोक्यावर पदर घेऊन काम करत बाकीच्या बायकांना सुद्धा धारेवर धरून काम करून घेत होती. बळवंतरावांनी अजून गावात सांगितले नव्हते. जेव्हा आमदार येतील तेव्हा सगळ्यांचा चेहऱ्यावरचा धक्का लागल्यासारखा आनंद बघायचा होता. अवंतीने कपाळावरून हात फिरवत वैतागून चप्पल घालत वाड्याच्या बाहेर पडली. घरातल्यांचा ताल वेगळा, त्यात कबीरची नाटकं. तिथपर्यंत ठीक होतं, पण आता अर्धा तास झाला सूर्यजितचा सारखा तिला फोन येत होता, म्हणून त्यामुळे आता तिला वेळ लागायची पाळी आली होती. अवंतीने रागारागाने तिची 2 व्हीलर काढली आणि अकॅडमीकडे निघाली. विचार करता करता तिच्या लक्षात आलं की कबीरने तिच्यासाठी काहीतरी पार्सल पाठवलं आहे. त्या विचारानेच गाडीचा नकळत स्पीड वाढवला. त्या पार्सलमध्ये काय आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या मनाने लगेच धरली होती. गावातले रस्ते कच्चेच होते. जे मेन रस्ते होते तोच फक्त डांबरी होता. कच्च्या रस्त्यांवरून गाडी चालवती जात होती. अचानक तिची नजर रस्त्याच्या आडोशाला एक बाई टोपली घेऊन बसली होती. तिचं लक्ष त्या टोपलीत गेलं आणि त्यात टोकरीमध्ये असलेल्या गजरांमध्ये अबोली कलरचा गजरा बघून तिने लगेच ब्रेक मारला. अबोली कलरची फुलं पाहून लगेच कबीरचे शब्द आठवले. त्याला आपल्या अंगावर अबोली कलर आवडतो. हा विचार करूनच हळूहळू अंगावर गोड शहारा उमटून येऊ लागला. तिच्या नकळतच तिच्या गालावर हलकेच गुलाबी आणि अबोली रंगाचा छटा पसरू लागला. कबीरचा चेहरा आठवत ती त्या अबोली कलरच्या फुलांना बघत होती. ऐ ताई, धर की गजरे. त्या बाईने नजर वर करून अवंतीकडे बघत लगेच मोगऱ्याचा गजरा अवंतीकडे बघत म्हणाली, नकोय, झाडाला एवढी फुलं लागली आहेत, पण गजरा करायला वेळच मिळाला नाही. अजून फुलं हवी असेल तर घरातून घेऊन जावा. तशी बाई खुश झाली, कारण त्यांच्या घरातल्या फुलांचा काही हिशोब लागणार नव्हता. ऐका ना, 3 दिवसांनी मला ही अबोली कलरची फुलं पाठवून द्या. अवंती तिच्या नकळत पटकन बोलून गेली. ड्रेस किंवा साडी असेल त्याला मॅचिंग आपण अबोली कलरचा गजरा लावू असं लगेच मनात आलं आणि पुढच्या मिनिटाला स्वतःच्याच विचारांवर ती दचकली. बरं, 3 दिवसांनी सकाळ सकाळीच घराला येऊन अबोलीची फुलं देऊन जाते. काय कार्यक्रम आहे व्हय? मावशी गजरे नीट रचत म्हणाली. तिचं डोकं अजूनच बधीर होत चाललं होतं. तिने पटकन गाडीला किक मारली आणि सुसाट निघून गेली. अगं ताय, गजरेवाली मावशी तिला हाक मारत होती, पण तिच्यापर्यंत ती हाक पोहोचलीच नाही. एवढी ती फास्ट निघून गेली. त्या तिला जाताना बघतच राहिल्या. अकॅडमीमध्ये आल्यावर ती पहिले पूर्ण क्लासमध्ये चक्कर मारून येत होती, पण आज तिची ओढ फक्त ऑफिसमध्ये जायची होती. घाई गडबडीतच गाडी पार्क करून ऑफिसचा दार उघडून आत आली आणि समोर टेबलवरच पार्सल होतं. नकळत चेहऱ्यावर हळूहळू हसू उमलले. हृदयाची धडधड जोरजोरात होऊ लागली. बघताय ना अवंतीबाईची पावलं कुठे चालले आहेत ते. शेवटी लग्न तर कबीरसोबतच व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कबीरने मुद्दामूनच ऑफिसला पार्सल पाठवलं होतं, कारण जर घरी पाठवले असते तर बळवंतरावांनी घेण्यास नकार दिला असता. टेबलवर सुंदरसा गिफ्ट रॅप केलेला छान एक मोठा बॉक्स होता. ती हळूहळू पावलं टाकत त्या बॉक्स शेजारी उभी राहिली. ते गिफ्ट पॅकिंग इतकं सुंदर होतं की उघडू की नको म्हणून विचार करून चेहऱ्यावर टेन्शन, एक्साइटमेंट, भीती, राग सगळ्या भावना संमिश्र झाल्या होत्या. त्यामुळे नेमकं काय करावं हेच कळत नव्हतं. पण मनाला ते गिफ्ट उघडून बघायची जास्त उत्सुकता होती. इतकं प्रेमाने आजपर्यंत कोणी गिफ्ट पाठवलं नव्हतं. डोकं आणि मन जिंकलं. नकळत ती त्याच्याकडे ओढली जाऊ लागली होती. तिने पटकन तिच्या खांद्यावरची पर्स टेबलवर ठेवली आणि तो बॉक्स हातात घेऊन चेअरवर बसून हळूहळू त्याचं गिफ्ट केलेला जाळीदार कपडा अलगद बाजूला काढून हळूच त्या बॉक्सला ओपन केला आणि समोरची साडी बघून ती एकदम थक्कच झाली होती. पापणीसुद्धा हलत नव्हती. अबोली कलरची सुंदरशी डिझायनर आणि मलमली कपड्याची साडी होती. तिने अलगद सॉफ्ट साडीला हातात घेतलं.
हातात घेतलं तसं त्याची घडी तिच्या हातातून निसटली. इतकी सॉफ्ट साडी होती. त्याच्याबरोबरच रेडीमेड ब्लाऊज आणि ती साडी बघून आत्तापर्यंत ती फक्त थक्क झाली होती. पण आता तो ब्लाऊज आणि साडी बघून तर तिचे डोळेच बाहेर यायचे बाकी होते. कपाळावर आठा पडल्या. तिने लगेच रागाने मोबाईल घेऊन त्याला कॉल लावला. दुपारपर्यंत तो फ्री असल्यामुळे तिचा फोन आला त्याने लगेच दुसऱ्या रिंगमध्ये कॉल रिसीव्ह केला. हॅलो, त्याचा शांत आवाज आला. मनात तिच्याबद्दल थोडासा राग होताच. इतका काय मॅडमला ॲटिट्यूड होता. साधा तिने त्याला होकार दिला नव्हता. सगळं काही मनात होतं, पण त्याच्यासमोर बोलत नव्हती म्हणून राग होता. ओ, तुम्हाला काय अक्कल वगैरे? काय ती साडी आणि काय तो ब्लाऊज? असं मी कधी घालते का? काय पाठवायचे ह्याचं तरी भान आहे का? तिचा रागीट आवाज कानावर पडला. तसं त्याने कपाळावरून हात फिरवत डोळे बंद केले. दिसायला साडी खूप सुंदर होती, पण तिने साडी बाहेर काढली तर त्याचा बॅकलेस ब्लाऊज आणि रेडीमेड साडी बघून डोकं भनभन करू लागले. अजून एक बॉक्स आहे, तो ओपन केला का? तो चेअरला मागे रेलून डोळे बंद करतच शांतपणे म्हणाला. पूर्ण गिफ्ट ओपन न करता तिने फोन केला म्हणून अजून थोडा राग आला. तसं तिने त्या बॉक्सवर नजर टाकली. त्याच्या खाली एक बॉक्स होता. तिने पटकन वरचा बॉक्स खाली ठेवला आणि खालचा बॉक्स ओपन केला. तसे तिचे डोळेच विस्फारले. अबोली कलर आणि त्याची गोल्डन कलरची काठ असलेली सिल्क साडी होती. त्याच्यावर गोल्डन चमक असल्यामुळे खूपच सुंदर दिसत होतं. तिने तिच्या हातातली साडी बाजूला ठेवली आणि मोबाईलसुद्धा बाजूला ठेवून ती सिल्क साडी दोन्ही हातात घेऊन बघू लागली. खूपच मखमली, सॉफ्ट आणि लाईट वेट साडी हाताला जाणवली. खूपच सुंदर त्याचं कॉम्बिनेशन बघून तिचे डोळेच दिपून गेले होते. आजपर्यंत एवढी लाईट वेट साडी तिने कधीच हातात घेतली नव्हती. पैशाला काही कमी नव्हती, पण तिच्या आईकडे सगळ्या नऊवारी आणि भरजरी साड्या होत्या. तशाच टाईपमध्ये तिच्याकडे साड्या असायच्या. ओठांवर गोड हास्य पसरलं. ती समोर जरी नसली तरी ही समोर त्याला जाणवत होती. आत्तापर्यंत तिचा राग होता, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू मनाला फील होताच त्याचाही राग उसरू लागला. अशी कशी त्याची अवंती? त्याचं त्यालाच कळत नव्हतं. कोणाचा हक्क असो, कोणाला न्याय द्यायचा असो, 1 मिनिट विचार करत नाही. लगेच तिची चोच उघडत होती, पण स्वतःला जे हवे त्याच्याबद्दल एकही शब्द नाही. मनातलं ओठांवर येऊच देत नव्हती. आई वडील जे बोलतील त्यावरच ठाम होती. त्याने गालात हसून उसासा टाकला. तिचं चालू असलेल्या मोबाईलकडे लक्ष गेलं आणि हृदयाची धडकीच भरली. एवढं काय लगेच फोन लावला? ओरडायची काय घाई लागली होती? तिने घाबरून पटकन फोन कट केला. तिचा मोबाईल वाजला तसे ती दचकून बघू लागली. त्याचाच रिटर्न कॉल आला होता. तिने धडधडत्या मनाने मोबाईल हातात घेऊन कॉल रिसीव्ह केला. तसं तो तिरकस गालात हसला. माझा आवाज ऐकायचा तर असतो, पण उगाच नखरा. डिझायनर साडी आवडली? त्याने मिश्किलमध्ये हसत विचारलं. नाही, तिने लगेच त्या साडीवर कटाक्ष टाकत उत्तर दिलं. वाय? तो हसत म्हणाला. त्याला काय साडी म्हणतात का? काय ती साडी? काय वो ब्लाऊज? तिने तोंड वाकडं करत उत्तर दिलं. बोलताना अचानक पोटात गोळा आला होता. तिने डोळे घट्ट मिटून घेत दीर्घ श्वास घेतला. त्याला जास्तच हसू आलं. सिल्क साडी आवडली का? त्याने नकारार्थी मान हलवत विचारलं. हां, पण मी काही घालणार नाही. तुमचे पैसे वाया गेले. एक नेसण्यालायक नाही आणि एक नेसण्यासारखी असून मी ती नेसणार नाही. तिने त्या साडीला अलगद त्या बॉक्समध्ये ठेवत नाक मुरडत म्हणाली. मला दोन्ही साड्या आवडल्या. कन्फ्यूज होत होतं म्हणून दोन्ही साड्या तुझ्यासाठी पाठवल्या, तो म्हणाला. तसे तिचे श्वास कमालीचे फुलले होते. त्या साडीला बघून अजूनच पोटात फुलपाखरू उडू लागले. सिल्क साडी वेअर करून माझी वाट बघशील ना? त्याने खूपच प्रेमाने विचारलं. तसं ती शांत झाली. काय बोलणार? तिचं तिलाच माहीत नव्हतं. तिचं भविष्य काय आहे, कोणासोबत जोडलं हेच नक्की नव्हतं. सगळं काही फायनल होत आहे आणि कबीरचा हट्ट काही कमी होत नव्हता. तसं तिने रागाने डोळे मिटले. बोल, तो थोडा हट्ट करत म्हणाला. हे बघा, ती चिडून बोलू लागली. तुमचं बोलणं आत्ताच्या आत्ता थांबवा. तुम्ही जे बोलत आहे ते कधीच होऊ शकत नाही. उगाच आशा वाढवून सगळ्यांना त्रास देऊ नका. हे गाव आहे, ह्याचं भान तरी ठेवा. माझे वडील ह्या गावचे सरपंच आहेत. तुम्हाला मी आधीच सांगून ठेवते. त्यांच्या मानपानावर थोडा जरी डाग लागला ना तर माझ्याशी गाठ आहे. तुमचं स्वप्न तर कुठल्या प्रकारे पूर्ण होणार नाही, पण तुमच्या आयुष्यात उलथापालथ करायला सुद्धा मी कमी करणार नाही, अवंती रागातच ओरडून म्हणाली. आणि तिचा ॲटिट्यूड बघून त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरलं. ती रागाने जोरजोरात श्वास घेऊ लागली. तिच्या रागात एक वेगळ्याच प्रकारचे दुःख मिसळत असल्यामुळे मनाला त्राससुद्धा होत होता. तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? तुला माझ्यावर विश्वास आहे ना? तो एक डोळा बोटाने बंद करत तेच बोट हळुवारपणे फिरवू लागला. नाही, आता ठेवा फोन. यापुढे मला फोन करून त्रास द्यायचा प्रयत्नसुद्धा करू नका. आतापर्यंत मी सगळं शांततेने घेत होते, पण हे असं घाबरत टेन्शन घेऊन जगणाऱ्यातली मुलगी नाही आहे. जेव्हापासून तुम्ही माझ्या लाईफमध्ये आलेला आहात ना, तेव्हापासून फक्त माझ्या आयुष्याची चक्र फिरली आहेत. रात्रीची झोप व्यवस्थित येत नाही ना, सकाळची चहा घशाखाली उतरेना. ती श्वास घ्यायचा रागाने बोलून फोन कट करते. त्याने जबडा घट्ट आवळून धरला.
तुला एवढा भाव देतो, आयुष्यात एवढं गोड मी कोणासोबत बोललो नाही तेवढे तुझ्यासोबत बोलणं, तर तुला ॲटिट्यूड आला आपलं नातं बघायला. काय समज आहे त्यांना आयुष्य काढायचे का आपल्याला? एवढं लोकांचा विचार करत आहे स्टुपिड गर्ल. ह्याच जागी दुसरी कुठली तर मुली असली तर आत्ताच लग्नसुद्धा झाले असते. तो रागात मुठी आवळत इकडून इकडं फिरत बडबड करू लागला. अवंतीचा राग नसनसात भिनू लागला. आत्तापर्यंत तो त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण ही काय त्याला शांतच बसू देत नव्हती. थोडासा विश्वास तिला त्याच्यावर नाहीये हीच गोष्ट त्याच्या डोक्यात तडकली होती. रिलॅक्स कबीर रिलॅक्स. त्या बिंडोक मुलीकडे लक्ष देण्यापेक्षा मेन फोकस कुठे त्याच्याकडे लक्ष दे. तो चेहऱ्यावरून हात फिरवत चेअरवर बसत स्वतःला शांत करत मनातल्या मनात सुस्कारा सोडत म्हणाला.